नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 26 मे. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. कारण आज रात्री पण वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता राहील. तसेच सध्या कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची निर्मिती असून तसेच अरबी समुद्रात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र असून गेले काही दिवस मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती या प्रणालीमुळे मान्सून केरळ राज्यात लवकर येण्यास मदत मिळणार असून मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे तो दिनांक 27 किंवा 28 मे दरम्यान मान्सून केरळ राज्यात येण्याची शक्यता मला वाटते आहे. वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस वाढू शकतो. मी गेल्या महिन्यात सांगितले आहे की दिनांक 25 ते 30 मे दरम्यान मान्सून केरळ राज्यात येण्याची शक्यता राहील. तसेच आज बिहार ते तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तसेच आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची निर्मिती असून तसेच बिहार राज्यात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र आहे. या वरील सर्व प्रणालीमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होणार आहे. तसेच मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की दिनांक 25 व 26 मे रोजी खानदेश व विदर्भात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. त्याप्रमाणे मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 25 मे रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळवायची आहे. तसेच मी काल दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बऱ्याच जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे खूप ठिकाणी नुकसान झाले आहे. मी पूर्वी दिनांक 25 मे ते 5 जून या काळादरम्यान राज्यात बऱ्याच भागात पावसाची शक्यता राहील असे सांगितलेले आहे. तसेच आज राज्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. त्यापैकी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात सकाळपासून हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच आज नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोकणात तसेच कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच हिंगोली, यवतमाळ तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच वर दिलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे मध्यम तर कोठे मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच धुळे, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, वाशिम, परभणी, जालना, संभाजीनगर, मुंबई व उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता जोरदार वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, माझे कोणतेही पे चॅनल नाही, सर्वांसाठी विनामूल्य अंदाज देतो.
तसेच आज अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड या जिल्ह्यात तसेच पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. एखादे दुसरे जिल्ह्यात तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच धुळे, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग येथे उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 40 ते 43 अंशापर्यंत राहील. तसेच आज मुंबई व उपनगरात तसेच कोकणात तापमानात वाढ राहील. तसेच हवामान उष्ण व दमट राहील. साधारण तापमान 34 ते 37 अंशादरम्यान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 38 ते 40 अंशादरम्यान राहील. सदर माझा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.